Good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. आपण आपला प्रॉब्लेम सेट 5 बघतो आहोत आणि त्याच्यातले लास्ट 2 एक्झाम्पल्स राहिलेले आहेत. त्यानंतर आपला हा जो लेसन नंबर 5 आहे तो इथे संपणार आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये खूप कमेंट्स टाकले की टीचर 4 लेसन पण कंप्लीट करा. तो 4 लेसनचा आपले 4.3 पर्यंत झालेला आहे. लवकरच पुढचे 4.4 आणि 5 पण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो स्टुडंट दिस इज 9 नंबर एक्झाम्पल. हे तुमचं 9 नंबरचं एक्झाम्पल आहे. 5 मार्क्ससाठी एक्झामला विचारलं जाईल अशा पद्धतीचे एक्झाम्पल समजून घेऊया. द डिस्टन्स बिटवीन 2 प्लेसेस A and B on a road is 70 kilometers. कार स्टार्ट फ्रॉम म्हणजे एक प्लेस आहे A to B असं एक प्लेस आहे. समजा आपण काय करूया, हे एक प्लेस आहे A आणि हे काय आहे B प्लेस आहे आणि ह्या दोघांमधलं जे अंतर आहे ते किती आहे 60 किलोमीटर एवढं अंतर आहे. ठीक आहे, आपण एक एक लाईन वाचतोय त्याच्यानुसार कृती करतोय. डिस्टन्स बिटवीन 2 प्लेसेस A प्लेस आणि B प्लेस ह्या 2 प्लेस मानूया. ते दोघांचं अंतर किती आहे तुमचं 70 किलोमीटर आहे. अ कार स्टार्ट फ्रॉम A अँड अनदर कार स्टार्ट फ्रॉम B. एक कार आहे, पहिली कार आहे समजा आपण कार 1 मानूया. ती जी कार आहे a car start from A and another car start from B at the same time if they travel in the same direction they meet in 7 hours. म्हणजे 2 कार आहे, एक आहे कार 1 आणि एक आहे कार 2. अशा 2 कार आहे, त्यांनी एकाच वेळेस काय केला, प्रवास सुरू केला. या कार 1 ने पण आणि कार 2 ने पण एकाच वेळेस जर प्रवास सुरू केला तर ते 7 तासामध्ये एकमेकांना एका ठिकाणी भेटतात. म्हणजे ही बी कार आहे ती पण जाऊन एका ठिकाणी भेटणार आणि ही जी कार A आहे ती पण हिने प्रवास केला एका ठिकाणी जाऊन भेटणार. या पॉईंटला आपण काय करूया, C पॉईंट नाव देऊया. येतं लक्षात काय म्हणतात की कार A आणि B हे दोन ठिकाणं आहे, त्यांच्यामधलं अंतर 70 किलोमीटर आहे. एक कार 1 आहे आणि कार 2 आहे. त्यांनी एकाच वेळेस प्रवास सुरू केला. कार A पण त्याच पॉईंटला जाऊन भेटणार आणि कार B पण काय करणार, त्याच पॉईंटला जाऊन भेटणार आहे. इफ दे ट्रॅव्हल इफ द सेम डिरेक्शन, एका डिरेक्शने जर गेल्या तर दे मीट इन 7 hours. त्या एकमेकींना काय करणार आहे 7 hours काय करणार आहे, भेटणार आहे त्या एकमेकींना 7 hours. मग आपण काय करूया, कार एने जे डिस्टन्स कव्हर केलं आहे ते x मानूया म्हणून ते 7x झालं आणि कार B ने जे डिस्टन्स कव्हर केलं ते आपण y मानूया ते 7y झालं. येते लक्षात? ओके, मग आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व करायला सुरुवात करणार आहोत. बट इफ दे ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर दे मीट इन 1 hour. आता हे पुढचा जो टॉपिक आहे तो कंडिशन 2 आहे, तो आपण नंतर समजून घेऊया. पहिले तुम्ही ही कंडिशन समजून घ्या की दोन वेगवेगळे ठिकाणं आहे, A आणि B ठिकाण आहे, त्यांच्यामधलं अंतर 70 किलोमीटर आहे. कार 1 आहे, कार 2 आहे. 2 कार पहिल्या कंडिशननुसार ही पण एका ठिकाणाहून निघाली आणि B पण एका ठिकाणाहून निघाली. दोघंही C ठिकाणी येऊन पोहोचत आहे. तर मग आपण त्याच्यानुसार काय करूया, पहिलं इक्वेशन आपण तयार करूया. म्हणजे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स तयार करून मग ते सॉल्व्ह करता येणार आहे. मग कार A ने कव्हर केलेलं डिस्टन्स आपण 7x मानूया आणि कार B ने डिस्टन्स जे कव्हर केलं डिस्टन्स आहे ते आपण 7y मानणार आहोत. लेट द डिस्टन्स कव्हर्ड बाय कार 1 ने जे डिस्टन्स कव्हर केलं ते आपण काय करूया x किलोमीटर मानूया आणि लेट द डिस्टन्स कव्हर्ड बाय कार 2 इज इक्वल टू y. ते आपण काय करूया y मानूया. मग आता बघा डिस्टन्स किती कव्हर केलेलं आहे. डिस्टन्स कसं काढतो रे आपण, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम. हा स्टँडर्ड डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे, तो तुम्ही लक्षात ठेवायचा. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम. मग आता कार A ने किती डिस्टन्स कव्हर केलं, डिस्टन्स कव्हर्ड बाय कार A, डिस्टन्स कव्हर्ड बाय कार 1 ने किती केलं डिस्टन्स कव्हर, ती जी आहे ती 7 तासाने येऊन भेटणार आहे. मग तिने जे डिस्टन्स C ठिकाणी म्हणून तिने डिस्टन्स जे कव्हर केलं ते 7x येणार आहे आणि तेच तुमचं कार 2चं जे आहे ते 7y येणार आहे.
कार 2चं किती येणार आहे तुमचं 7y येणार आहे. आता बघा जर तुम्हाला आता हे कार ए आणि बीचं डिस्टन्स काढायचं म्हणजे ए सी काढायचं आहे. मग आता तुम्ही असं म्हणू शकतात ना बघा इथे ए सी कसं तयार होणार आहे तुमचा ए बी प्लस बी सी तयार होणार आहे. येते लक्षात. हा तुमचा ए आणि सी आहे. ए सी हे आता आपण हे जर कंप्लीट केलं हे ए सी डिस्टन्स कसं कवर होईल ए बी समजा सी आपण इथे घेतला ए बी प्लस बी सी तयार होऊन तुमचा ए सी तयार होणार आहे. मग तुमचं ए बी किती आहे ए बी जे डिस्टन्स आहे ते 7x आहे आणि बी सी काय आहे तुमचं 7y आहे आणि इज इक्वल टू 70 म्हणजे तुमचं जे ए सी डिस्टन्स आहे ते काय होणार आहे तुमचं बघा. आता बघा ए सी डिस्टन्स किती आहे बघा ए सी पूर्ण आहे तुमचं 7x. नंतर ए बी किती आहे ए बी तुमचं ए बी आणि तुमचं बी सी आहे 7c म्हणजे 70 किलोमीटर आणि इथे काय 7y. मग आता हे जर आपण रिअरेंज केलं 7x हा 7y इकडे प्लस होता इकडे येताना काय केला तुम्ही सॉरी मायनस केला इथे प्लस होता इकडे जाताना मायनस केला आणि हा 70 तसंच तसा ठेवला तर आपल्याला एक इक्वेशन मिळणार आहे 7x - 7y इज इक्वल टू 70. ओके किमती टाकल्या आपण इथे. त्यानंतर आपण याला छोटं करू शकतो 7ने जर दोन्ही साईडला डिवाइड केलं तर आपल्याला छोटं इक्वेशन मिळेल 7 1 जा 7 7 1 जा 7 7 1 जा 7 7 1 जा 7 7 0 जा 0 म्हणजे इथे आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं x - y इज इक्वल टू 10 मिळालेलं आहे. याला मी बॉक्स करते आणि याला तुम्ही काय करणार इक्वेशन नंबर 1 नाव देणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं की पहिली कंडिशन होती पहिल्या कंडिशननुसार आपण पहिलं इक्वेशन तयार करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने की दोन्ही कार निघाल्या त्या एकाच पॉईंटला येऊन भेटल्या सेम स्पीडने तर त्या 7 तासांनी एकमेकींना भेटतात आणि मग त्याचं इक्वेशन काय मिळालं 7x - 7y इज इक्वल टू 70. आता सेकंड कंडिशन इफ दे ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर आता काय बघा समजा हा पॉईंट ए आहे आणि हा काय आहे तुमचा पॉईंट बी आहे. हे दोन पॉईंट आहे. इथे एक कार उभी आहे कार 1 आहे आणि इथे काय आहे तुमची कार 2 उभी आहे. तर दोघं काय बघा इफ दे ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर दोघी कार एकमेकींकडे निघालेल्या आहे. ही कार इकडनं निघाली इकडं निघालेली आहे ही कार पण इकडनं निघाली अशा पद्धतीने इकडे ही कुठेतरी एका ठिकाणी दोघी कार एका पॉईंटमध्ये येऊन एकत्र मिळणार आहे. तो पॉईंट आपण सीन मानूया. इफ दे ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर दे मीट इन 1 hour त्या एकमेकींना जाऊन काय करणार आहे एका तासामध्ये भेटणार आहे एका तासामध्ये भेटणार आहे. मग डिस्टन्स कव्हर बाय कार 1 काय येईल तुमचं इथे बघा डिस्टन्स कव्हर्ड बाय कार 1 कार 1चं डिस्टन्स काय येईल तुमचं 1 hour मध्ये 1 × x किती येईल तुमचं x. त्याच पद्धतीने कार 2चं पण डिस्टन्स कव्हर्ड बाय कार 2चं डिस्टन्स काय येईल रे सेम येईल एका तासाने भेटणार × y इज इक्वल टू y. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला एक इक्वेशन मिळणार आहे दोघांमधलं इथेही 70 आहे याच्यामधलं डिस्टन्स पण काय तुमचं 70 किलोमीटर. मग इथे काय इक्वेशन तयार होईल x + y इज इक्वल टू तुमचं 70 हे सेकंड इक्वेशन तुम्हाला इथे मिळणार आहे आणि हे इक्वेशन आपण जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यूज ह्या मिळणार आहे. बघा इथे x - y आहे इथे x + y आहे. जर तुम्ही इथे ॲडिशन केली इक्वेशन नंबर 1 आणि 2ची तर आपल्याला इझिली x आणि y ची व्हॅल्यू इथे मिळणार आहे. म्हणजे आपण पहिली कंडिशन इथे समजून घेतली त्याच्यानुसार इक्वेशन 1 तयार केलं दुसरी कंडिशन पण समजून घेतली त्याच्यानुसार इक्वेशन 2 तयार केलं आणि आता आपण काय करणार आहोत सायमल्टेनियस इक्वेशनचा वापर करून ते इलिमिनेशन मेथडने आपण सोडवणार आहोत आणि x आणि y ची किंमत तुम्हाला इथे मिळणार आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या मी आता एवढं इथे रफ करते. चला आता पुढच्या स्टेप तर खूपच सिंपल आहे. आपल्याला काय करायचं फक्त इक्वेशन नंबर 1 आणि 2ची काय करायची इथे ॲडिशन करायची आहे. ॲड इक्वेशन नंबर 1 + 2 या दोघांची आपल्याला ॲडिशन. इक्वेशन नंबर 1 तुमच्यासमोर आहे x - y इज इक्वल टू 10 आणि 2 पण तुमच्यासमोर आहे x + y इज इक्वल टू 70. आता ॲडिशन करायची म्हणजे काही वेगळं काही करायचं नाही चिन्ह वगैरे बदलायचे नाही. हा +y - y कॅन्सल केला x + x काय आले तुमचे 2x इथे किती झाले तुमचे 80 म्हणजे तुम्हाला इथे 2x इज इक्वल टू 80 म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळून जाईल. x इज इक्वल टू या दोघांमध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन असतं 80 हा डिवाइडला जाईल 2 1 जा 2 2 4 जा ओके आणि 0. सो पहिली व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे एक्सची म्हणजे द स्पीड ऑफ काय विचारले व्हॉट आर देअर स्पीड ऑफ कार 1चा स्पीड आपण x मानला होता तो 40 km/h आपल्याला मिळालेला आहे. ही व्हॅल्यू आपण कुठल्याही इक्वेशनमध्ये टाकूया आपल्याला कार 2चा पण स्पीड मिळणार आहे. ओके पुटिंग x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकूया. इक्वेशन नंबर 1 तुमच्यासमोर आहे x - y इज इक्वल टू 10. मग आता इथे x ची व्हॅल्यू तुमची 40 आली -y इज इक्वल टू 10 देअरफॉर
हा -y आहे, तसाच तसा ठेवूया. 10 हा +40 इकडे जाताना -40 होईल. काय झालं मग तुमचं -y = 40 मधून 10 गेले -30 उरले. चिन्ह मोठ्या संख्येचं, दोन्ही मायनस आहे म्हणून काय होणार, दोन्ही हे प्लस होऊन जाणार आहे. सो आपल्याला दोन्ही प्रश्नांची उत्तर इथे मिळालेले आहे. लास्टला आपण फायनल आन्सर काय लिहिणार आहोत, द स्पीड ऑफ फर्स्ट कार इज 40 km/h. काय लिहिणार, स्पीड ऑफ कार फर्स्ट इज 40 km/h आणि तुमची जी सेकंड कार आहे त्याचा स्पीड आहे 30 km/h. ठीक आहे, असं आपण वाक्यामध्ये इथे नमूद करणार आहोत. इथे आन्सर अशा पद्धतीने लिहायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. इथे स्पीड ऑफ फर्स्ट कारचा स्पीड काय मांडला होता रे आपण, एक्स मांडला होता. तो किती आला, 40 km/h आलेला आहे, असं लिहायचं आहे. आणि स्पीड ऑफ सेकंड कार काय आलेलं आहे, 30 km/h आलेलं आहे. सिंपल एक्झाम्पल होतं. पहिले कंडिशननुसार पहिले 7x - 7y = तुमचं 70 इक्वेशन तयार करून घेतलं, त्याला छोटं केलं, त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. त्यानंतर सेकंड कंडिशन मी तुम्हाला समजावून सांगितली, ती पण इक्वेशन तयार करून घेतलं आणि नंतर त्यांची ॲडिशन केली, एक्सची किंमत मिळाली, एक्सच्या किंमतवरून वायची किंमत मिळाली. सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 9 सुद्धा इथे कंप्लीट झालेला आहे. लेट्स मूव्ह टू द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॉब्लेम सेट. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे आहे आपलं लास्ट एक्झाम्पल प्रॉब्लेम सेट 5 मधलं आणि लिनियर इंटू इक्वेशन लिनियर इंटू व्हेरिएबल्स. हे लेसन पण आपल्या इथे संपलं आहे. सोपं एक्झाम्पल आहे. ऑलरेडी याच्या अगोदर 2-3 ह्या प्रकारचे एक्झाम्पल झालेले आहे. द सम ऑफ 2 डिजिट नंबर अँड द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज 99. शिकलोय ना आपण. 2 नंबर आहे, त्याची एकक स्थानची संख्या ही मानायची, दशक स्थानची ही मानायची, इंटरचेंज करायचं. आठवलं सगळ्यांना? ठीक आहे, मग काय करायचं, आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. सम ऑफ 2 डिजिट नंबर, 2 अंकी संख्या, कुठली पण संख्या, समजा ही 45 आहे, तिची युनिट प्लेसची समजा एक्स मांडली आणि याची आपण वाय मांडली, किंवा ही एक्स मांडली, काही करा, ही एक्स माना, ही वाय माना. ओके, मग याची व्हॅल्यू काय होईल रे तुमची, 4 × 10 होईल, कारण युनिट आणि हा काय असतो, 10 असतो. ठीक आहे, सो 4 × 40 लिहिली आणि याची काय होईल तुमची 5 × 1 म्हणजे हे 5 म्हणजे 45 अशी व्हॅल्यू तयार होत असते. त्या प्रकारचं हे एक्झाम्पल आहे. मग सगळ्यात पहिली काय, लेट द नंबर, युनिट प्लेसचा नंबर, द नंबर इन टेन्स प्लेस इज इक्वल टू एक्स मानूया, अँड नंबर इन युनिट प्लेस, लेट द, सिंपल, खूप छान सोपं उदाहरण आहे, नंबर इन युनिट प्लेस इज इक्वल टू वाय. मग ओरिजिनल नंबर काय तयार होईल, देअरफॉर ओरिजिनल नंबर, 2 अंकी संख्या काय तयार होईल, टेन्स प्लेसला आपण 10ने मल्टिप्लाय करतो म्हणून हा एक्स प्लस वाय तयार होईल, सगळ्यांना माहिती आहे. पण टेन्सला आपण 10ने मल्टिप्लाय करतो, इथे 1ने मल्टिप्लाय करतो, म्हणजे 10x + y हा ओरिजिनल नंबर होणार आहे तयार. मग बाय दी फर्स्ट कंडिशन, बाय द गिवन कंडिशन, त्यांची पहिली अट काय करायचं आहे, त्यांनी काय म्हणतात बघा, द सम ऑफ 2 डिजिट नंबर अँड द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट इज 99. ओके, दोघांची 2 डिजिट नंबरची ॲडिशन आणि ते इंटरचेंज करून येणारी त्यांची ॲडिशन ही 99 आहे. मग आता आपण इंटरचेंज करून काय होते बघा, बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. आता इंटरचेंजिंग द डिजिट्स म्हणजे आपल्याला काही अवघड असं मोठं महान कार्य करायचं नाही आहे. इंटरचेंजिंग म्हणजे आता समजा एक्स म्हणजे एक्सच्या जागी असणारी संख्या वायच्या जागी न्यायची आणि वायचा डिजिट इकडे आणायचा, वाय एक्स, म्हणजे इथं फक्त 10 जो आहे तो ॲज इट इज लागणार आहे. म्हणजे इथं हा वाय होता तो वाय इथे येईल, एक्स इथे जाईल आणि याला 10 लावून देणार आहे. ठीक आहे, हे झालं. आता त्यांच्यानुसार आपण सॉल्व्ह करूया. दॅट इज सम ऑफ दिस अँड दिस इज इक्वल टू 99 असं म्हणतायत. ओरिजिनल नंबर काय आला 10x + y, नंतर इंटरचेंज करून काय आला 10y + x. या दोघांची सम म्हणजे ॲडिशन, सम ऑफ 2 डिजिट नंबर. 2 डिजिट नंबर कोणता आहे, हा, आणि ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द, इंटरचेंज करून आला कोणता, हा, त्यांची ॲडिशन किती आहे 99. मग आपण सोडूया, 10x + y ओरिजिनल नंबर, नंतर इंटरचेंज करून आणलेला नंबर 10y + x इज इक्वल टू 99. आता आपल्याला काय करायचं, छानपैकी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं की जे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. मग आता आपण काय करणार, इथे लाईक टर्म्स जवळ आणा बरं.
10x समोर काय आणला, हा x आणला, yच्या शेजारी काय आणला, 10y आणला. हे झाले लाईक टर्म्स. लाईक टर्म्स खाली पाहिजे तर अंडरलाईन करते. मग इथे काहीच नाही म्हणजे 1. 10x + 1 किती झालं, 11x. इथे पण काहीच नाही म्हणजे 1 म्हणजे 10y + y 11y झाले. इथे पण 11y आणि इथे 99 ॲज इट इज. आता आपण हे इक्वेशन सॉल्व करणार आहोत. कोणतं, आता याला आपण छोटं करू शकतो, डिवायडिंग बोथ साईड बाय 11. 11 मी याला पण भाग जाईल आणि याला पण. ओके, डायरेक्टली भाग देऊया आपण. काय होईल, 11 1 जा 11, 11 1 जा 11, 11 9 जा 99. सो x + y = 9. हे इक्वेशन नंबर 1 मिळालेलं आहे. इक्वेशन नंबर 2 तयारच होणार नाही कारण दुसरी कंडिशन दिलेलीच नाही. म्हणजे आपल्याला तो 2 डिजिट नंबर कसा मिळेल की अशा 2 संख्या आहे की ज्यांची बेरीज 9 येते. मग x आणि y च्या ऐवजी आपण कुठलाही अंक घेऊ शकतो. अशा 2 संख्या की ज्यांची बेरीज 9 येईल. साधी गोष्ट आहे, समजा x ची किंमत मी 5 घेतली तर y ची किंमत काय येईल रे, x + y = 9. x ची किंमत मी इथे 5 टाकली म्हणजे 5 मध्ये किती मिळवल्यानंतर 9 येणार आहे, ऑब्वियसली 4 मिळवल्यानंतर. म्हणजे तुमचं इथे y ची व्हॅल्यू कशी मिळेल तुम्हाला, 5 + y ना = 9. मग y = काय येईल तुमचं, हा +5 इकडे जाताना -5. सो y = किती येईल, 4. 2 संख्या की ज्यांची बेरीज किती म्हणजे मल्टिपल आन्सर येतील यांचे. खूप प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगवेगळं उत्तर येणार आहे. समजा एखादा विद्यार्थी म्हणेल की टीचर मला y = 3 व्हॅल्यू घेऊ शकतो. मग कशामध्ये 3 मिळवल्यानंतर उत्तर तुमचं 9 काढू शकता तुम्ही. x + y = 9. इथे 3 टाका किंमत 9. देअरफॉर x = व्हॉट, हा +3 इकडे जाताना -3 होईल. 9 मधून 3 गेले तुमचे किती उरले, 6. म्हणजे 6 आणि 3 यांची बेरीज काय होईल तुमची, 9 होणार आहे. म्हणजे साधं गोष्ट आहे, आपले आन्सर सगळ्यांचे वेगळे. म्हणजे x ची व्हॅल्यू जर 5 असेल तर y ची व्हॅल्यू तुमची किती येणार आहे, 4. दुसरं एक्झाम्पल सोडून दाखवलं, y ची व्हॅल्यू जर तुमची 3 आहे तर x ची व्हॅल्यू तुमची 6 येणार आहे. खूप जणांचे, प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगवेगळं आन्सर येणार आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याने घेतलं की x ची व्हॅल्यू मला काय घ्यायची आहे, 2 घ्यायची आहे, तर y ची किती काढू शकतात सेम. ओके, इथे 2 टाका फक्त. y = 9 - 2 किती आले रे तुमचे, 7. 7 + 2 = 9. म्हणजे x ची व्हॅल्यू जर एखाद्याने 2 घेतली तर y ची व्हॅल्यू किती येणार आहे तुमची, 7. सो अशा पद्धतीने कितीही उत्तर याचे येणार आहे की 2 संख्यांची बेरीज, 2 अशा संख्या शोधायची की ज्याचे उत्तर किती आलं पाहिजे, 9 आलं पाहिजे. कितीही आन्सर येऊ शकतं. बघा इथे मी 3 सोडून दाखवलेला आहे, तुम्ही तुमच्या मनाने 3 करा. सो अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सेट 5 जो आहे तो फायनली इथे संपलेला आहे. छोटंसं सिम्पल एक्झाम्पल होतं ते सोडून दाखवलेलं आहे. तुम्ही सगळ्या एक्झाम्पलची रिव्हिजन करा आणि आउट ऑफ मार्क्स मिळतील. जर रिव्हिजन केले, कष्ट केले तर तुम्हाला सगळ्यात सोपा विषय आहे, तुम्हाला इझिली मार्क्स मिळून देईल. चला, रेशो आणि प्रपोर्शन थोडासा आपला अपूर्ण राहिलेला आहे, तो लवकरच तुमच्यासाठी घेऊन येते आहे. चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ खूप कष्टाने तुमच्यासाठी घेऊन बनवतो आहे. आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करत नाही बरेच विद्यार्थी, तर सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सला पण 5वी 8 6वी 7वी 8वी 9वीपर्यंत आपला सिलेबस इथे तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळेल. तो पण तुमच्या फ्रेंड्ससोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा, जेणेकरून तुम्हाला जसा फायदा झाला आहे तसा त्यांना पण फायदा होणार आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.